श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्ताला अनुभव हे येतच असतात. फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांना पटकन अनुभव येतात तर काही भक्तांना अनुभव यायला उशीर लागत असतो. परंतु स्वामींची सेवा करत असताना असा एकही भक्त राहत नाही की त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला नाही. तर आज आपण एका दादांचा अनुभव शेअर करणार आहोत. तर त्या दादांचं नाव हे कल्याण जगताप आहे. चला तर त्या दादांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे ते दादांच्या तोंडून ऐकूया. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगायचा आहे. तो अनुभव सांगायचा आहे मला. नाव सांगायचंय दादा. हा, कल्याण जगताप सर. अरे वा, तुम्ही दादा अनुभव शेअर केला होता ना? हो, केला होता, पण मला पूर्ण काही सांगता आलं नाही. माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मला परत एकदा सांगायचं मॅडम. आता तो शेअर झालाय दादा, मग सांगायचं आहे. हो, सांगतो ना मॅडम. मी गेली 15 वर्षापासून स्वामी सेवा करतोय. ऍक्च्युली झालंय काय, माझे एक मित्र होते, मला नोकरी नव्हती त्या वेळेला, पण त्यांच्या बरोबर मी अक्कलकोटला सुरुवातीला गेलो आणि त्या ठिकाणी अक्कलकोटला गेल्यानंतर अक्कलकोटचं दर्शन घेतलं स्वामींचं. स्वामींचं दर्शन घेतलं की तिथं मला एक तारक मंत्राचं पुस्तक मिळालं आणि 21 गुरुचरित्र पोथी मी आणली. मी रोज पठण करायला सुरुवात केली. तेव्हापासून मॅडम माझं एवढं चांगलं झालंय की खूप चांगलं झालं. अरे वा. सुरुवातीला मी परमनंट नव्हतो, नंतर मला परमनंट नोकरी मिळाली स्वामी सेवेच्या कृपेने. त्या वेळेला परमनंट मी झाल्यानंतर माझी सेवा चालूच होती कंटिन्यू. मी रोज आरती करायचो, परत तारक मंत्र ऐकायचो. नंतर त्यानंतर माझी तिथनं बदली झाली. मी नंतर हायस्कूलला लागलो. हायस्कूलला लागल्यावर मग मी तिथं हायस्कूलमध्ये क्लर्क म्हणून काम करतोय सोमशे विद्यालयामध्ये. असं आताही माझं मॅडम छान चाललंय. त्यावेळेला मला संकट सुरुवातीला आलं होतं. ते असं झालंय की मी गाडी चालवत असताना माझ्या गाडीखाली एक लहान मुलगा माझ्या गाडीला आडवा आला आणि त्या डोक्याला मार लागला. त्या वेळेला मी एक विचार केला की अरे बापरे, आपल्याकडून कसं काय घडलंय. पण त्यात तो मुलगाही वाचला, कारण मी स्वतः त्यांना दवाखान्यात नेलं आणि तो नीट झाला. पण त्यानंतर माझी भक्ती चालू होती आणि त्या स्वामींच्या कृपेमुळं तो मुलगाही वाचला. अरे वा. आता त्यानंतर माझे दुसरं एक संकट आलं मॅडम. संकट आलं ते माझं लग्न झालं होतं, माझा संसार छान चालला होता, पण अचानकपणे माझ्या मिसेसचा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे घरात असताना ऍक्सिडेंट झाला तिचा. त्याच्यामध्ये गंभीररित्या बाजली गेली. त्या वेळेला त्या कोणाच ठाऊक मला काही कळलं नाही, पण त्यांच्या घरच्यांनी आमच्यावर तक्रार केली, म्हणजे माझ्यावर. आणि तक्रार केल्यानंतर मला ते आमच्या दोघांचं काही नसताना मला ते हे करावं लागेल, त्या संकटावर तोंड द्यावं लागेल.
त्या संकटातनं पण मला स्वामींनी वाचवलं पूर्णपणे. त्या काळामध्ये मला हे जावं लागलं, कोर्टात जावं लागलं. माझ्या ते झाल्यानंतर मी त्या ठिकाणी सुद्धा माझं स्वामीची सेवा चालूच होती. मी माझं स्वामींचा ग्रंथ वाचन तिथेही चालू होतं माझं. लोक बाकी सगळे ऐकत बसायची. मी तिथं 5-6 दिवस असताना मी तिथं आपले स्वामींचा ग्रंथ वाचायचो. लोक तिथं बसायची. असायचा प्रसाद मला जी लोक त्याचा यायची ते काय आणायची, त्याचा प्रसाद म्हणून मी वाटप करायचो लोकांना. त्यातनंही मी वाचतो. त्यावेळेला मला स्वामींनी साक्षात्कार दिला की अरे ठीक आहे, संकट येत असतात, त्यातनं तो बाहेर निघणार आहे. आणि मी उलट लोकांना सांगायचो की ह्या तारीख माझं पारायण संपतंय एक 7 दिवसांनी. 7 दिवसांनी मी बाहेर आहे. मला असं स्वामींनी येऊन सांगितलं. आणि मी ते लोकांना सांगतो. मला लोक मला म्हणायचे अरे तुम्ही कसं काय सांगू शकता. आणि विशेष असं महत्वाचं म्हणजे मला तारीख पण नव्हती त्यावेळेला. मी जी तारीख सांगायचो ना त्यावेळेला आमच्या वकिलांनी सांगितलं होतं की तारीख तुमची नाहीये आणि तुम्ही कसं तारखेवर कसं काय बाहेर येणार. तर अचानकपणे तारीख बदलली गेली माझी. आणि माझी स्वामींनी तारीख सांगितली होती. माझी पुढच्या पारायण पूर्ण होणार होतं. ती तारीखीचं मला तारीख मिळाली. आणि त्या तारखेला जणू काय ठरल्याप्रमाणे मी त्या दिवशी मला जजनी जामीन मंजूर केला आणि मी सही सलामत बाहेर आलो. हे सगळं माझ्या स्वामींच्या कृपेनेच मला तारलं गेलं. एवढं स्वामींची एवढी सेवा करा तेवढी सेवा थोडीच आहे. तरी माझ्याकडून जास्त सेवा होत नाही. म्हणजे कामाच्या व्यापामुळे मला फक्त आरती आणि मोबाईलवर फक्त तारक मंत्र हेच वाचत असतो, मी बघत असतो. नाही छान आहे. मला त्यानंतर आता पुन्हा वाटत पण नव्हतं मी एवढं परत बाहेर गेली व्यवस्थितपणे. माझी नोकरी टिकली. अरे वा. आणि आता परत माझं लग्न झालं. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी आहे मला. आता दोन्ही मुलं माझी मेडिकलला मी टाकलेली आहेत. मेडिकलची परीक्षा एंट्रन्स परीक्षा पास झाली. अरे वा. मुलगा आहे माझा. मी मुलाचं नावही माझ्या मुलाचं नाव स्वामी समर्थ कृपेने झाल्यामुळं समर्थ असं नाव ठेवलं गेलंय. मी छान आहे. छान. आणि आता माझा मुलगा BAMA चौथ्या वर्षात शिक्षण घेतोय. आणि मुलगी ही माझी BHMAच्या 2ऱ्या वर्षाला शिक्षण घेते ती. दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. परंतु मॅडम काळाने गाला घालावा तसा माझ्यावर दुसरंही संकट आलंय. माझ्या परत एकदा गाडीचा माझा ऍक्सिडेंट झाला आणि माझ्या डोक्याचं मला त्या काळात ऑपरेशन करावं लागलं. त्यातही मी वाचलो गेलो. कारण एवढं भयंकर ऑपरेशन होतं. मला माझं मेंदूची कवटी काढावी लागली होती. अरे बापरे. त्यातला खूप रक्तस्राव झाला होता. मग लोक सांगायचे तुम्ही वाचू शकणार नाही. पण केवळ स्वामीच्या कृपेने मी काही संकटांना वाचले. आताही माझी तब्येत व्यवस्थित चालू आहे. आणि अजून पण मी माझ्या नियमाप्रमाणे स्वामींची सेवा करतोय. आवाज येत नाही दादा. माझी आता दोन्ही मुलं आणि विशेष आम्ही सगळे सेवेत गुंतलेलो आहे. सेवा करत आहे. खूप छान आहे. आणि काय होतं मॅडम, जरी मला झोप नाही आली किंवा मला काय त्रास झाला तरी फक्त मी नामस्मरण करतो. नामस्मरण केलं की मला झोप येते आणि सगळे संकटातून मी मुक्त होतो. स्वामी नामाची जादूच आहे दादा ते. माझी एवढीच विनंती करायची, कसलाही संकट येऊ द्या
स्वामींचं नाव नुसतं घेतलं तरी आपण त्यातनं बाहेर संसारामध्ये निघू शकतो. हो ना, हो ना. तो मंत्र म्हणजे एक प्रत्येकासाठी जादुई मंत्र आहे दादा. प्रत्येक हो ना. संकटातून, कोणतीही परिस्थिती असू द्या, कोणतंही टेन्शन असू द्या, त्यातून अलगदपणे बाहेर काढणारा मंत्र आहे म्हणायला हरकत नाही दादा. हो ना, हो. प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर राहतात आणि वेळोवेळी येऊन भक्तांना मदत देखील करतात दादा. आणि कसल्याही संकटातनं बाहेर निघतो ना आपण. हो, हो, हो. मला तर एवढे चांगले अनुभव आले की स्वामी कृपेत आल्यापासून मला कशाची काही कमी पडत नाही. मला खूप काही माझा संसार उद्ध्वस्त झाला, परत स्वामीने मला जाग्यावर बसवलंय. कारण तुमच्याकडे चूकच नव्हती ना दादा. हा, नव्हती चूक, पण खूप मोठं संकट आलते माझ्याकडे. नाही, आता संसारी जीवन म्हटल्यानंतर संकट येतातच, पण जी लोक प्रामाणिक आहेत किंवा स्वामींची भक्ती करतात त्यांना स्वामी धक्काच लागू देत नाहीत. केवढंही मोठं संकट असू दे बाहेर काढतात. एवढा तेवढा थोडासा त्रास होतो दादा, कारण ते आपल्या कर्माचे भोग असतात दादा. पण ते प्रारब्ध कोणालाच चुकलेलं नाही. त्यामुळे माझी इच्छा आहे, मला फक्त स्वामींनी आयुष्यभर मला सेवेत राहायचंय स्वामींच्या. आता मधल्या काळात काय झालं, नोकरी असल्यामुळे मला जास्त स्वामींची तिकडे अक्कलकोटला वगैरे जाणं जास्त होत नव्हतं. तर आता मी या आजारातनं बरं झालं की स्वामींच्या सेवेतच राहील असं माझा हे आहे. स्वामींना सांगायचं, स्वामी तुम्ही मला तुमच्या जवळ घ्या, मला सदैव तुमच्या सेवेमध्येच ठेवा, स्वामींना सांगायचं. हा ना. आणि आपल्या भक्तांचं म्हणणं ऐकतातच दादा स्वामी. हो ना, हो. मॅडम, मागच्या आठवड्यात अचानकपणे मला स्वामींना जायची इच्छा झाली आणि आमची एक पाहुणे आले आणि त्यांनी गाडी घेतली होती. ते म्हणले नाही आम्हाला तुम्हाला घेऊन जायचं स्वामी समर्थांना. म्हणलं चला. अरे वा. आणि आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थांना जाऊन आलो. अरे वा. खूप मला समाधान वाटलं. मी अभिषेक करतो का असं मला शंका होती, पण तिथं गेल्यावर मी नाव दिलं आणि अचानकपणे म्हणलं एवढा वेळ मला बसून नाही शक्य व्हायचं. पण तिथं मी बसून व्यवस्थितपणे स्वामींचा अभिषेक पण केला अक्कलकोटमध्ये. मला अचानकपणे माझ्या ओळखी नसताना पण एक ग्रस्त आले आणि त्यांनी मला प्रत्येक वेळेला माझ्या हातावर धरायचे आणि ज्ञानदेवाला घेऊन जायचे. अरे वा. ही स्वामींची अद्भुत शक्तीच होती. हो हो हो. कारण माझ्या ओळखीचे पण नव्हते ते. हो ना, हो ना. स्वामीच करून घेतात सर्व काही दादा. आणि स्वामींनी माझा अभिषेक पण करून घेतला. करून घेतात. प्रत्येक म्हणजे एकदा स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की कोणाकडून कोणती कशी सेवा करून घ्यायची ते स्वामींना माहित असतं, त्यामुळे ते घेतात करून लगेच. मला तो मुलगा माझ्या ओळखीचाही नव्हता, पण तरी त्यांनी बघा ना एवढं मदत केली. आणि आता हल्ली आपण बघतो मुलं अशी खूप हे असतात ना. हो 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 दादा, भाग्यच लागतं तशी लोक भेटायला. या स्वामींच्या कृपेमुळे मला वाचतो आणि माझा अभिषेक पूर्ण झाला. त्या मुलाचे आभार मानायला गेलो मी परत नंतर. मला म्हणता यावं तुम्ही कसं माझे आभार मानताय. मला स्वामींचा आदेश होता म्हणून मी आपलं हे केली. माझ्याकडून मोठं हे झालं. तुमच्यासारखी सेवा करायची मला संधी मिळाली. अरे वा. नाही, स्वामी सेवेकरांची साखळीच एक दादा तशी असते. हा मॅडम, माझा अनुभव आहे. नाही, खूप सुंदर अनुभव आहे. मी शेअर करते दादा. ओके. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या दादांचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता, आश्चर्यजनक करणारा होता, त्याचबरोबर खूप काही शिकवून जाणारा देखील होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करताना तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर एक अनुभव शेअर
शेअर केल्यानंतर एखादा भक्त अनुभव ऐकून जर स्वामी सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.